आणि त्या वेगवेगळ्या शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। पुण्याच्या जुन्नरमध्ये शिवजयंतीनिमित्त बाजारपेठ भगव्या झेंड्यांनी सजली आणि गाडीला बांधण्यासाठी शिवभक्तांकडून झेंडे खरेदी केले जात आहेत। शिवजयंतीनिमित्त नाशिकमधील वाहतूक मार्गामध्ये बदल। उद्या दुपारी 12 वाजल्यापासून रात्रीपर्यंत नवीन वाहतूक नियम लागू होणार आहेत। शहरातील वाहतूक आडगाव नाका कन्नमार पुलाच्या दिशेने वळवली जाईल। ड्रग्ज तस्करी विरोधामध्ये आता तुळजापूरमधील पुजारी आक्रमक झाले। तुळजापूर बंद ठेवून आंदोलन करण्याचा पुजाऱ्यांचा इशारा आहे। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना तक्रारीनंतर देखील तोडगा निघत नाहीये। बुलढाणामधील लोणार नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापनाबाबत ठाकरे गट आक्रमक झाला। पदाधिकाऱ्यांनी शहरामधील कचरा नगर परिषदेच्या आवारात आणून टाकलेला आहे। नागपूर विभागामध्ये ॲग्रीस्टॅक प्रणाली अंतर्गत 5 लाख शेतकऱ्यांना फार्मर्स आयडी मिळणार आहे। कृषीविषयक सेवेसह शासकीय योजनांची माहिती मिळेल। अमरावती जिल्ह्यामधील 56 प्रकल्पात 60.95% इतका जलसाठा शिल्लक आहे। आगामी काळामध्ये अमरावती जिल्ह्यामधील अनेक भागात पाणी टंचाईची शक्यता आहे। सिंधुदुर्गामध्ये फसवणूक टाळण्यासाठी देवगड हापूस आंब्यावर असणार बारकोड। सध्या सिंधुदुर्गात परराज्यामधील आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री होते। नागपूरमधील माजी नगरसेवक कमलेश चौधरींसह 4 गुन्हा दाखल झाला। फुटाळा तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे। काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इचलकरंजी पालिका आयुक्तांचा इशारा। आयुक्त पल्लवी पाटलांचा अधिकाऱ्यांना दम।